नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 11.1 स्टँडर्ड 8चा क्वेश्चन 1 आहे. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅम्पलिंग प्लॅन्ड बाय 30 स्टुडंट. 30 स्टुडंटने काय केलं आहे? सॅम्पलिंग प्लॅन केलेलं आहे. फिल इन द बॉक्सेस अँड फाइंड द ॲव्हरेज नंबर. ॲव्हरेज नंबर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. ऑफ सॅम्पलिंग प्लॅन्टेड बाय ईच स्टुडंट. प्रत्येक स्टुडंटने किती सॅम्पल प्लॅन्टेड केलेलं आहे ते आपल्याला प्लॅन्टेड केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेजमध्ये. तर नंबर ऑफ सॅम्पलिंग स्कोर एक्स आहे. एक्स आहे काय दिले? नंबर ऑफ सॅम्पलिंग 1 2 3 4 सॅम्पलिंग दिलेलं आहे. आपले सॅम्पल प्रोडक्ट 4 दिलेलं आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंट यांची फ्रिक्वेन्सी किती? 4. नंबर 1ची 4 आहे, 2ची 6 आहे, 3ची 12 आहे आणि 4ची 8 आहे. आणि एफ आय इंटू एक्स आहे म्हणजे तुमचं एफ आय हे झालं, ओके, एक्स आय ही टर्म झाली. नंबर ऑफ स्टुडंट इंटू नंबर ऑफ सॅम्पलिंग हे झालं तुमचं प्रोडक्ट. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायची? यांची टोटल काढायची. एन इज इक्वल टू काढायचा आहे. एन इज इक्वल टू कसा निघेल तुमचा? हे 1 2 3 4 या फ्रिक्वेन्सी आहे स्टुडंटच्या, नंबर ऑफ स्टुडंट आहे, हे यांची काय करायची? ॲडिशन करायची. 4 + 6 10 10 + 12 22 22 + 8 30. ओके, इथं तुमचं ॲन्सर आलेलं आहे 30. ओके, आता नेक्स्ट स्टेप आहे 4 कसा आलेला आहे तुमचा? 1 × 4. फॉर्म्युला काय? एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय. म्हणजे तुम्हाला ह्या दोन टेबल कॉलमची काय करायची आहे? हा एक कॉलम आणि हा एक कॉलम यांची काय करायची? समोरील संख्या असतील, डिजिट असतील, त्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 1 × 4 4 2 6 12. ओके, नंतर नेक्स्ट 3 12 12 1 12 12 2 24 12 3 36. ओके, नेक्स्ट आहे 4 8 32. हे झाले तुमचे सगळे डिजिट. नंतर आता यांची ॲव्हरेज काढायची तुम्हाला, म्हणजे समेशन करायची. हे साईन कसलं आहे? समेशन म्हणजे यांची बेरीज करायची. एफ आय इंटू एक्स आय हे टोटल दिलेलं आहे, त्यांची ॲडिशन करायची. 12 + 4 16 आले तुमचे. 16 + 36 16 + 36 किती होता तुमचे? 16 + 36 प्लस किती आहे? 32. आता 4 आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे, तो इथं 16 लिहून घेतला. ओके, 6 + 6 12 12 + 4 किती झाले तुमचे? 14. 1 कॅरी, 1 + 1 2 3 5 आणि +3 5 + 3 8 म्हणजे 84 तुमचे काय आले? हे इथे ॲन्सर आलेला आहे. बरोबर, 84 आलेला आहे. आता इथे तुम्हाला काय मीन काढायचं आहे. मीनला कशाने डिनोट करता? एक्स बारने डिनोट करता. ओके, एक लाईन मारलेली याला बार म्हणता, एक्स बार. आता इथे काय एन दिलेला आहे, एन हा इथे घेतलेला आहे. आता हे समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आहे, हे तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ओके, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय. ओके, आता इथे तुमचं समेशन ऑफ एफ आय एक्स आय काय आहे? 84. इथे तुम्ही किती लिहिणार आहे? 84. आणि एन काय आहे तुमचा? 30 हा इथे राईट डाऊन करणार आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं? डिवायडेशन तुम्ही तर म्हणशाल अवघड आहे, खूप मोठी डिजिट आहे, पण हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो. ओके, हा 0 तुम्ही साईडला ठेवा थोड्या वेळ. 84 डिवायडेड बाय फक्त 3 करा तुम्ही. ओके, 3 8 3 1 3 3 2 6. ओके, 6 किती उरले तुमचे? 2 रिमाइंडर आले. आणि हा 4 तुम्ही काय घेतला? खाली घेतला. मग आता 3च्या टेबलमध्ये 24 येता का? येता. 3 8 24. बरोबर, मायनस केलं, 0 0 आलं. आता इथं तुमचं काय 0 होता, इथं तुम्ही काय करायचं? इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे इथं काय आलं तुमचं ॲन्सर? 2.8.
ही सिम्पल ट्रिक सांगितली तुम्हाला. तुम्ही 13 डिवाइड केलं ती पण मी तुम्हाला सांगून देतो. ओके, तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. आणि तुम्ही चॅनलवर तर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता हे 13 डिवाइड केलं. 30 इंटू 30 किती झाले 60. 33 जा 90 म्हणजे 84पेक्षा काय होती मोठी होती. म्हणजे आपण काय करणार 32 जा 60 घेणार इथं. बरोबर. आता याच्यामधून 60मधून हे काय होणार 84मधून 60 मायनस होणार. 4 आले. इथं किती येत आहे तुमचे 2 येत आहे. हे पण काय झाले तुमचे मोठं डिजिट झालं. मग इथं तुम्ही काय पॉईंट घेतला, इथं तुम्ही काय घेणारे 0 घेणारे. ओके. 38 जा काय झालं तुमचं 240 0 0 0 म्हणजे 2.8 आलं. सोपी पद्धत दोन्ही पण आहे, तुम्हाला ती योग्य वाटेल ती डिवायडेशन हे यूज करा. मग आता द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किती आले 2.8. ओके, हे तुमचं फायनल ॲन्सर झालं. चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे द फॉलोविंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट. इलेक्ट्रिसिटीचं युनिट कशामध्ये दिले युनिट्समध्ये दिलेलं आहे. इन युनिट यूज बाय 25 फॅमिलीज. टोटल फॅमिलीज किती आहे 25 फॅमिलीज ऑफ एकलहरा विलेज इन अ मंथ ऑफ मे मंथमध्ये. कंप्लीट द टेबल अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचे आणि 4 क्वेश्चन दिले, याचे ॲन्सर पण आपल्याला सॉल्व करायचे याच्यामध्ये. ओके, आता तर मग आपण बघूया. आता आपल्याला इथे काय करायचं आहे फर्स्ट टेबल कंप्लीट करायला लावलं आहे, नंतर मग क्वेश्चनचे ॲन्सर आपण देऊ शकतो. तर टेबल कंप्लीट करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. एन म्हणजे काय तुम्हाला याची ॲडिशन करायची नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीची फॅमिलीची. फॅमिलीज कशामध्ये फ्रिक्वेन्सीमध्येच असतात. 7 + 2 9 9 + 8 17 17 + 5 22 22 + 3 25. ओके, इथे आले तुमचा 25. नेक्स्ट आता हे काय Fi इंटू एक्स आहे. Fi हा आणि एक्स आहे हा, या दोन्ही कॉलमची काय करायची आहे मल्टिप्लिकेशन. 7 0 0 आलं लक्षात. पहिला युनिट प्लेसला मल्टिप्लाय करायचं आहे या डिजिटने, नंतर काय करायचं आहे युनिट प्लेस. नंतर 7 3 जा 21 210 फर्स्ट आली आपली. नंतर सेकंड 5 2 5 जा 10 मग काय आला 10मध्ये आपण 0 इथे लिहू आणि 1 इथे कॅरी लिहू. ओके. 2 4 जा 8 8 + कॅरी 1 इथे आले तुमचा 90. नंतर आता 8 0 जा 0 ही तुम्ही लिहिताना एका लाईनमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला ॲडिशन करताना प्रॉब्लेम नाही येणार, पटकन ॲडिशन करू शकाल तुम्ही. ओके. 8 6 जा किती येतात 48 कॅरी काहीच नव्हतं. ओके, मग तुम्ही 48 डायरेक्ट राईट डाऊन करून घ्या. 5 5 जा 25 5 इथे लिहायचं आहे तुम्हाला आणि 25 झाले ते म्हणजे 2 इथं कॅरी लिहिला तुम्ही. ओके. 5 5 जा 25 5 7 जा 35 35 + 2 किती होता 37. ओके. आता 3 0 0 3ने 0ला मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय 0च येणार आहे. कोणत्या संख्येने 0ला मल्टिप्लाय केलं ॲन्सर आपलं नेहमी काय असतं 0च असतं. 9 3 9 जा 27. ओके. आता आपल्याला ॲडिशन करायची 0 0 0 5 मग इथे आला तुमचा हा फर्स्ट याच्यामध्ये प्लेसला 5. आता सेकंड काय आहे 10 प्लेसला 1 + 9 10 10 + 8 18 18 + 7 किती 25 25 + 7 किती आले तुमचे 32. बरोबर. 32 आले तर तुमचा काय आला 3 काय आला कॅरी आला. ओके. 3 + 2
किती आले तुमचे 5 झाले. 3 + 2 5, 5 + 4 इथे काहीच नाही. 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 1425. हे तुमचं इथे fi × xi समेशन झाली. हे साईन कसलं आहे समेशनचं. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा. आता इथं आपल्याला काय सांगितलं फॉलोइंग क्वेश्चन कंप्लीट टेबल करा. टेबल तर आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर काय फॉलोइंग क्वेश्चन दिलेले आहे त्याचे आपल्याला आन्सर द्यायचे आहे. चला तर मग आन्सर देऊ आपण फर्स्ट क्वेश्चनचं. काय क्वेश्चन आहे हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. किती फॅमिली आहेत त्या 45 युनिट इलेक्ट्रिसिटी वापरत आहे. मग आता आपल्याला याच्या टेबलमध्ये शोधावं लागेल. आता हे तुम्ही इथले हे आहे हे रब करा. हे तुम्हाला याची आवश्यकता आहे का. हे तुम्ही राऊंड दिलं तर हे तुम्हाला ठेवायचं आहे. आता किती सांगितलं आहे 45 युनिट. 45 युनिट कुठे दिसतात तुम्हाला इथे. पण यांनी काय दिलं आहे हाऊ मेनी फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीचा काय असतो फ्रिक्वेन्सीचा टेबल. मग इथे किती 2. मग इथं काय आलं 2 फॅमिलीज यूज 45 युनिट. इथं तुम्ही 2 लिहायचं आणि हे पूर्ण सेंटेन्स हाऊ मेनी लिहिलं. नंतर इथं ॲन्सर लिहायचं. ॲन्सरमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही 2 फॅमिलीज यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी क्वेश्चन मार्क लिहायचा आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. आलं लक्षात. फर्स्ट टाइम परत सांगतो मी एकदा 2 फॅमिलीज हे काय आले तुमचं 2 ॲन्सर 2 फॅमिली यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. आलं बघ है ना. नंतर सेकंड क्वेश्चन स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. काय विचारलं आहे स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. फ्रिक्वेन्सी काय पाहिजे तुम्हाला 5 आहे. मग फ्रिक्वेन्सी कोणत्या याची 5 दिसते तुम्हाला. ही फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ फॅमिलीची फ्रिक्वेन्सी इथे 5 आहे तुमची बरोबर. 5 पण त्याचा स्कोर किती इलेक्ट्रिसिटीचं युनिट किती झालेलं आहे 75. मग इथं काय येईल तुमचं 75. हे आन्सर आलं तुमचं 75 द फ्रिक्वेन्सी C75 इज 5. आलं हे तुमचं ॲन्सर झालं. फक्त तुम्ही 75 लिहिलं तरी चालेल. स्कोअर विचारला स्कोअर इज इक्वल टू 75. नंतर काय फाइंड n तर आपण फाइंड केला इथे ॲडिशन करून. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे n इज इक्वल टू किती दिशा 25. इथे लिहून देतो n इज इक्वल टू 25 आणि समेशन ऑफ fi xi इज इक्वल टू काय लिहायचं आहे 14.25. हे तुम्हाला लिहिताना इथे खाली ॲन्सर लिहायचं आहे n इज इक्वल टू 25 आणि सेकंड पॉईंटमध्ये समेशन ऑफ fi xi इज इक्वल टू 1425 असं लिहायचं आहे. ओके क्वेश्चनमध्ये तुम्ही लिहू नका. तुम्ही खाली ॲन्सर करून लिहायचं आहे. नंतर फोर्थ आहे फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. हे सगळं काय दिलेलं आहे मंथ मेचं दिलेलं आहे इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये. एक राफिलेचं दिलेलं आहे. आता त्याचा काय मीन काढायचा आहे. मीनचा फॉर्म्युला काय केला होता आपण आठवतोय का तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनमध्ये मीनचा फॉर्म्युला माहिती आहे का. मीनचा फॉर्म्युला काय आहे मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन fi xi डिवायडेड बाय n. ओके चला तर मग आता आपण सॉल्व करूया तो. x bar is equal to summation of fi xi divided by n. fi xi काय तुमचा 1425 डिवायडेड बाय 25. डिवाइड होईल का याला काय वाटतं तुम्हाला. डिवाइड तर व्हायलाच पाहिजे. 1025 डिवायडेड बाय काय होतं आपलं 25. तिथे जागा नसल्यामुळे मी तुम्हाला सेपरेट पेजवर सॉल्व करून दाखवतोय. तुम्ही तिथेच कंटिन्यू करायचं ॲन्सर हे. ओके आता लास्टला काय तुमचा 5 आहे म्हणजे याला 5ने डिवाइड होऊ शकतं या दोन्ही पण डिजिटला. ओके 5 5 25. आता इथे डिवाइड करताना ओके कसं करशाल तुम्ही. तुम्हाला हे डिफिकल्ट जात असेल 1425
तर इथे तुम्ही सेपरेट टर्म लिहून घ्या आणि तिथे मग तुम्ही 5ने डिवाईड करा. ओके. आता काय 5 2 जा 10, किती उरले 4 उरले. रफ वर्क म्हणून करा हे. ओके. नंतर 10मधून 4मधून 0 गेले, 4 उरले, 1 - 1 0. आता तुमचं काय 4ला डिवाईड होत नाही, मग आपण हा 2 घेतला. 5 8 जा 40, किती उरले तुमचे 2 उरले, इथे 0 0. परत तुम्ही काय घेतला 5 घेतला. 5 5 जा 25, म्हणजे तुमचा ॲन्सर काय आला इथं 285. 5ने डिवाईड केला तर 285 आला. आता 285. ओके. याला परत काय होणार आहे तुमचं 5, परत लास्टला 5 आला, परत 5ने डिवाईड होतं का बघा. परत आपण इथं चेक करू, क्रॉस व्हेरीफाय करू. 285 5 5 5 जा 25, किती उरले तुमचे 8मधून 8 - 5 3, 2 - 2 0. हा 5 आपण इथे घेतला. 5 7 जा 35, ॲन्सर आलं 0 0. मग तुमचं फायनल ॲन्सर किती येतं आहे तुझं 57. मेन मग तुमचा काय आला इथे 57. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. x बार इज इक्वल टू 57, हे तुमचं फायनल ॲन्सर झालं. चला तर मग आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. द नंबर ऑफ मेंबर्स इन द 40 फॅमिलीज, किती फॅमिली हे टोटल नंबरच्या फॅमिली किती 40 फॅमिलीज इन बिल्ला आर ॲज फॉलो. बिल्लारच्या काय आहे ह्या 40 फॅमिलीचे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर ऑफ 40 फॅमिली. हे असंच आपल्याला टेबल करायचं आहे याच्यामध्ये आणि ते सॉल्व करायचं. चला तर मग सॉल्व करूया. आता मी हे सर्व इथे एक्झाम्पल तसे लिहून घेतलेलं आहे. ओके. नंबर ऑफ मेंबर्स, हे पूर्ण मेंबर्स आहे ते आपण लिहून घेतलेले. कोणकोणते डिजिट याच्यामध्ये दिलेले हे बघा. 1 नंबर दिलेला आहे, 1ला आपण वेगळं साईन देऊ. ओके. गोल राऊंड देऊ. 2 आहे का 2ला आपण कटचं साईन देऊ. ओके. 3ला डबल क्रॉस देऊ. 4ला टिक करू. 5ला काय द्यायचं तुम्ही ठरवा, बॉक्स करू. ओके. नंतर 6ला डॉट देऊ. ओके. आणि 7ला स्टार करू. ओके. आता तर हे आपल्याला सगळे सॉल्व करायचे. म्हणजे 7 तुमचे काय नंबर ऑफ मेंबर्स दिलेले हे x आहे, हे आपण लिहून घेतले. टॅली मार्क्स, आता हे यांचे टॅली मार्क्स करावं लागतील. म्हणजे हे किती दिलेले आहे, तर आपण तिकडं फ्रिक्वेन्सी बघत होतो तशी इथं टॅली मार्क्स करायचे. तर टॅली करावे लागतील. म्हणजे 1चे किती आहे, 2चे किती आहे, 3चे नंबर किती वेळा रिपीट झालेले आहे, 4चे नंबर किती वेळा रिपीट, 5चे 6चे 7चे हे किती रिपीट झालेले हे आपल्याला सगळं इथे काढायचं आहे. हे मी डायरेक्ट टेबल तयार केलं आहे. आता आपण 1 बाय 1 मी तुम्हाला कसा केलेला आहे क्रिएट तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आता मग सुरू करूया. 1 कुठे, हा इथे 1 झाला. अजून 1 कुठे दिसतोय तुम्हाला, सर्कलच करायचं आहे त्याला. ओके. नाही तर तुम्ही कट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 झाला आपला 1. ओके. म्हणजे हे 2 वेळा आहे. अजून हा दिसतोय 1 कुठे नाही, म्हणजे 1च्या किती लाईन घेतल्या आपण 2 स्टँडिंग लाईन घेतलेल्या आहे. ओके. आता 2 आहे 2. ओके. 2साठी किती आहे इथं मी दिलेले आहे 1 2 3 4 आणि 5 ही स्लिपिंग दिली त्याच्यावर. नंतर 5 नंतर 7 8 9 सॉरी 5 6 7 8 टोटल 8 पाहिजेत आपले 2. ओके. इथं 2 8 दिलेले आहे. आता हे 2 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले. ओके. मग हे आपले 8 झालेले आहे. ताळ्याच्या गुण आपण किती केलं आहे 8 केलेलं आहे. 8 लिहिल्या.
नंतर हा कॉलम आपण नंतर बघणार आहोत. ओके, फ्री नंबर ऑफ फॅमिली किती झाल्या 8 झाल्या. नंतर 3 नंबर किती आहे, टॅली मार्क्स किती होता 3 नंबरचे 1 झालेला, हा 2 3 4 5 6 7 नंबर. ओके, 1 2 3 4 5 6 7 नंबर 3चे झालेले आहे. नंतर 4 नंबर 4 किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 वेळा 4 आहे आपला, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे पण झालं टॅली. नंतर 5 नंबर किती वेळा आहे बघू, 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 वेळा 1 2 3 4 5 6 7. ओके, मग इथं आपण 7 लिहिलेलं आहे. नंतर आता 6 1 2 3 4 5 6 वेळा 6 आहे, 1 2 3 4 ही 5 आणि ही 6 म्हणजे 6 नंबर लिहिलेला आहे. आता 7 किती टाईम्स आहे रिपीट झालेला, 7 1 टाईम 2 टाईम रिपीट झाला. आता आपली याच्यामध्ये कोणती संख्या सुटलेली ती नाही ना, ती पण चेक करून घ्यायची. ओके, सगळ्या कट झालेल्या आहे, सर्व कट झालेलं आहे, म्हणजे आपण सॉल्व केलेलं एकदम अगदी बरोबर आहे. आता इथे पण तुम्हाला काय करायची, ॲडिशन करायची याची सगळ्यांची. ॲडिशन केल्यानंतर ही ॲडिशन आणि ही ॲडिशन, ही तर किती दिले ते आपल्याला 40 फॅमिली दिले. तर 40 काउंट होता की नाही ते असेल तरच आपलं काय झालेलं आहे, नंबर ऑफ फॅमिलीज आपण बरोबर घेतलेलं आहे, व्हेरीफाय होतं. आलं लक्षात. चला तर मग 2 + 8 10 झाले, 10 + 7 17 17 + 8 25 25 + 7 32 32 + 6 किती झाले तुमचे 38 38 + 2 40 झाले 40. नंतर आता हे तर ॲन्सर झालेलं आहे. आता FI × SI कसं करतो आपण, 2. ओके, 2 आणि हे आपले नंबर 2 1 2, हा XI आहे तुमचा आणि हा FI XI. ओके, इथं तुमचं समेशन करायचं आहे खाली. आता 2 1 2, 8 2 16, 3 7 21, 4 8 32, 5 7 35, 6 6 36, 7 2 14. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं. हा कॅरी घेतलेला आहे अगोदर सॉल्व करताना. ओके, आता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. 2 + 6 किती झाली 8 झाली, 8 + 1 9 9 + 2 11 11 + 5 16 16 + 6 22 22 + 4 26, म्हणजे इथे तुमचा 6 झाला, 2 इथे तुमचा कॅरी आला. ओके, 2 + 1 3 3 + 2 3 + 2 5 5 + 3 8 8 + 3 11 11 + 3 14 14 + 1 15 म्हणजे 15. ओके, आलं तुमचं 156 तुमची काय समेशन ऑफ FI XI आलेली आहे. आता तुम्हाला पुढे काय काढायला लावलं होतं, मीन काढायला लावलं होतं. मीन कसा काढशाल तुम्ही, मीनचा फॉर्म्युला काय, x बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI डिवायडेड बाय EN, म्हणजे 156 डिवायडेड बाय काय केलं तुम्ही 40 केलं. आता याला कोणत्या डिजिटने डिवाइड होईल तुमचं,
आता हे 156 घेतले आणि 40 घेतलेलं आहे. याला कोणती इथं 6 आहे इथं 0 आहे, तर याला कोणत्या टर्मने डिवाईड होईल? 2 ने डिवाईड होईल. ओके, 2 2 जा 4 आणि इथे 0 घेतलेला आहे हा, म्हणजे 20 झालं हे. नंतर याला 2 ने डिवाईड केलं, 2 7 जा 14, इथं 1 आला आपला कॅरी. ओके, 2 8 जा 16, इथं 78 आलं, 28 78, इथे 78 डिवाइड बाय 20 घेऊन लिहिलं. इथे केलं सॉल्व तरी चालेल तुम्हाला. ओके, नंतर 20ला आणि याला कोणत्याने परत 2 ने डिवाईड करू आपण. ओके, 2 ने डिवाईड केलं, 2 10 जा 20 आणि याला इथे 78ला 2 ने डिवाईड केलं. तुम्हाला मी इथे सॉल्व करून दाखवतो दुसऱ्या पेजवर. ओके, इथे साईडला सॉल्व करून दाखवतो. 78 डिवायडेड बाय 2. ओके, 2 3 जा 6 -1 8 खाली घेतलं आपण, 2 9 जा 18 0 0 39 आला आपलं. ओके, आता 39ला 10 ने डिवाईड होईल, होतं का? नाही होत. तर तरी आपण आता काय करू, 10 ने डिवाईड करून बघू. इथे हे रफ कॅल्क्युलेशन तुम्ही लिहू नका. ओके, मग इथपर्यंत लिहिले तरी चालेल. ओके, हे खाली केलेलं पेन्सिलने हे नका लिहू. 39 डिवायडेड बाय 10, 10 3 जा 30. ओके, काय होतं, 9 उरले, 3 तिथं 0 आले तुमचे. आता 9ला 10 ने डिवाईड होतं का? नाही. इथं पॉईंट घेतला आपण, इथे 0 घेतला, 10 9 जा 90 0 0 म्हणजे 3.9 आपलं हे ॲन्सर आलेलं आहे. ओके, मग मीन किती आला आहे तुमचा? 3.9. ॲन्सर लिहिताना द मीन ऑफ द मेंबर पर फॅमिली इज 3.9. ओके, हे तुमचं फायनल ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबर. तर द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नागपूर इज लास्ट 20 years ॲट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन. सायन्स एक्झिबिशनचं आहे, सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रोजेक्ट सबमिटेड केलेले होते 20 वर्षापूर्वी नागपूरमध्ये. तर त्याचे आपल्याला आता इथे हे दिलेले आहे, एक्झिबिशन इज लेवल 2 3 4 हे नंबर दिलेले आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड मीन करायचं आहे त्याचा. ओके, अगोदर केलेलं आहे सेम, त्यासारखेच करायचे आपल्याला. चला तर मग सुरुवात करूया. टेबल आपल्याला नंबर ऑफ प्रोजेक्ट XI लिहिलं आहे. टॅली मार्क्स म्हणजे आपल्याला हे किती नंबर रिपीट झालेले हे टॅली करण्यासाठी टॅली मार्क्स केले आपण. नंबर ऑफ इयर FI नंबर ऑफ किती झाली 1 2 3 यासाठी हे आपण हा कॉलम FI आणि FI इंटू XI आपल्याला फायनल कॉलम तयार केलेला आहे याच्यासाठी. चला 1, आता इथं नंबर ऑफ प्रोजेक्ट कोणकोणते दिलेले हे आपल्याला फाइंड आउट करायचं. 1 आहे. ओके, 1 नंतर 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे, म्हणून 1 2 3 4 लिहिले. 5 पण आहे, 5 पण लिहून घेतला. आता ही रिपीट किती वेळा झाली, टॅली किती वेळा झालेले ते आपल्याला काढायचं. 1 किती वेळा रिपीट झालेलं आहे, 1 2 3. ओके, झालं 3 वेळेस रिपीट आहे का अजून कुठे? नाही. नंतर 2 1 2 3 4 5 6 टाईम रिपीट झाला. मग आपण इथं 6 लाईन घेतल्या. 1 2 3 4 5 आणि एक 6 वेळा रिपीट केला. नंतर 3 किती वेळेस आहे, 1 2 3 4 5 6 ओके, 6 वेळा रिपीट आहे. 3 1 2 3 4 5 आणि 6. नंतर 4 किती वेळेस रिपीट आहे, 1 2 3 टाइम्स रिपीट आहे. आणि 5 1 2 टाइम्स रिपीट आहे, 1 2. आता इथे 2 लिहून घेतला. आता याची काय करायची, FIची ॲडिशन करायची आहे आपल्याला. ओके, FIची ॲडिशन करताना 3 + 6 9 9 + 6 15 15 + 3 18 18 + 2 20 आलेले. n इज इक्वल टू तुमचा काय आला 20. नंतर FI इंटू XI
हा एफ आहे आणि एक्स आहे. याची काय करायची तुम्हाला मल्टिप्लिकेशन. 3 × 1 3, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 3 4 जा 12, 2 5 जा 10 झाले. आता एफ आय समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपल्याला करून घ्यायची. 3 + 2 5, 5 + 8 13, 13 + 2 15, 15 5 इथे आला, इथे 1 कॅरी आला. ओके. 1 + 1 2 3 4 5 आला म्हणजे 55 तुमचा फायनल आला. ओके. 55 आल्यानंतर तुम्हाला मीन काढायला लावलं होतं. इथं क्वेश्चनमध्ये काय केलं होतं, फाइंड मीन. ओके. मग मीन काढायचं आहे तुम्हाला, तर काय करशाल मीन काढताना, मीन = एक्स बार. मीनचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. आता समेशन ऑफ एफ आय एक्स आय काय आलेलं आहे 55 आणि एन = 20 आलेला आहे. आता याला कितीने डिवाईड करताय तुम्ही, 5ने डिवाईड होईल. 5 4 जा 20 आणि 5 11 जा 20 55. आता याला कशाने डिवाईड होईल, 11ला 4ला 4नेच करू आपण डायरेक्टली 11ला डिवाईड. ओके. 11 4 4 2 जा 8. इथे उरले 3 उरले. इथं पॉईंट देऊन घेतला, इथे 0 घेतला. इथे येतं आहे तुमचं 3 7 जा 28. परत किती उरत आहे, 2 उरत आहे. 10मधून इथं 1 कॅरी घेतला, इथं 2 राहिले, इथे 10 झाले. 10मधून 8 गेले, 2 उरले. इथं 2मधून 2 गेले 0. आता 2 इथं काय घेतला, 0 घेतला. 2 किती 4 5 जा 20 0 0 सबट्रॅक्शन केल्यानंतर मग किती आले 2.75. 2 पॉईंट तुमचं काय आला 75 एक्स बार आलं इथं. ओके. मीन एक्स बार = 275. आन्सर लिहिताना द मीन ऑफ द डाटा इज 275. ओके. व्हिडिओ आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नंतर आपण 11.2 पण बघणार आहोत.